नमस्कार मित्रांनो, आपलं मोसंबीला खत टाकायचं काम चालू आहे बघा. तर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं काय करू राहिलो की याला एक अशी नाली पाडू राहिलो खत टाकायसाठी. एक 2 इंच अशी खाली जाईल आणि खत बुजल अशा पद्धतीनं आपण ह्या छोट्या ट्रॅक्टरला नाली पाडणार आणि नंतर आपण त्या नालीमध्ये खत टाकणार. मग आता ती नाली कशी पडलेली आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या अशा पद्धतीनं आपण नाली पाडेली मित्रांनो. 2 इंच अशी 1-1.5 इंच, कारण खालच्या मुळ्या पण तुटू नये झाडाच्या, म्हणून आपली वर नाली पाडायची फक्त खत बुजायसाठी. ते अशा पद्धतीनं हे मित्रांनो, आता हे मोसंबीचं खत आहे, आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आता हे जैविक खत आहे मित्रांनो, एक पोटॅश आहे, ते पिवळ्या गोणीतलं 10-20 आहे, ते पण जैविकच आहे. म्हणजे जैविक खत आपण मोसंबीला टाकीत असतो मित्रांनो. आपण रासायनिक खत कमी वापरू राहिलो, 2 वर्षापासून कमी असं वापरू राहिलो. तर याला आता काय करू मित्रांनो, काढून घेऊ आणि काढल्यानंतर आपलं मोसंबीला टाकायला सुरुवात होईल मित्रांनो. हे झालं मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं खत मिक्स. आता मिक्स केलं याला चांगल्या पद्धतीनं आणि आता बाया आल्या का आपण खताला टाकायला सुरुवात करू. लेबर आले तर ते कसं टाकायचं ते पण दाखवतो मी तुम्हाला. 3 टाकले ना? ते अशा पद्धतीनं आपण खत टाकायला सुरुवात केलेली मित्रांनो. आता हे खत आपण त्या नालीमध्ये टाकणार आणि एका झाडाला आपण 1.5 किलो खत टाकू राहिलो. तर 3 मोठे अशा एका नालीत टाकायची, एकूण एक आणि एकूण एक, म्हणजे 1.5 किलो पडत आहे. आणि त्याला परत पायानं बुजून टाकायचं मातीमध्ये. कारण काय होतं, ज्यावेळेस मातीत खत मिक्स होत नाही त्यावेळेस ते झाडाला मिळू शकत नाही आणि आपण वरून जर खत टाकलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं कधी बी खत व्यवस्थापन करताना खते पुरेपूर मातीत दबल्या गेलं पाहिजे, तरच ते खताचा पुरेपूर उपयोग त्या पिकाला होतो आणि आपलं खत पण वायाला जात नाही. म्हणून हे अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचं असतं.